राम राम मंडळी, जय खानदेश. चला आज येलो होतो आपला मोगप डेपोमा बनी गाडी लेवाले. मग चला आज गाडीनी मोटरच दाई देस गाडी चालस कसावर त्याही गाडी रॅमवर लायला होती भाऊ. त्याही आपली गाडीनी शे मधली मोटर अंधारामुळे काही एवढं सिद्धे काढता येणी राहिली दिले. एवढी मोटर आज एकदम छोटीशी, काही एवढं मोठी बी नाही जास्ती. आई मोटरवर बडी गाडी चालस. आई मोटरले जोडेले आऊ जॉईंट क्रॉस. जॉईंट क्रॉस जवळजवळ 2.5-3 फूटनाचे आणि अहो क्राऊन पिनेन आहे. अहो क्राऊन पिनेन सेम आपला ट्रका बसा गाड्या समायक सेम आहे, काही त्यामध्ये बदल नाही आहे. मोटरना आणि क्राऊन पिनेंना डिस्टन्स जोडे असल्यामुळे गाडीना टॉक मीटर एकदम कडक आहे. बाकी सर्व एक सस्पेन्शन वगैरे सर्व सारखाच राहतं. सस्पेन्शन गाडीनं काही एवढा बदल नाही राहत. गाडी बिडी सेमच आहे, काही एवढं विषय नाही. फक्त सेम मोटरना बदल आहे. आई अशी दाखव बाहेर तिनं अशी दिकस एवढी मोटर आहे. मागला असा टिंद्या गाडी आहे मोटरवर बटा खेश आहे तिनं गाडीनं. काही एवढं विषय नाही. उच्ची तिनं असं तिकं उच्ची तिनं आहे अशीच आहे, काही नाही. चला तुम्ही आगो एक वस्तू सुद्धा काढत आई शे भाऊ आमनं कॉम्प्रेसर. या कॉम्प्रेसरवर सर्व गाडीने हवा तयार होस. बाकीना ज्या गाडीसले कॉम्प्रेसर येतात आपल्या डिझेल गाडीले त्या इंजिनना बेल्टवर चालतस आणि डायरेक्ट त्यांना मग स्पेशल मोटर आहे. कसं वाटतं मंडळी तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. ते जे कॉम्प्रेसर आहे ते आपलं फॅन बेल्टवर चालतं डिझेल गाडीस ना, आणि यांना ते स्पेशल त्यामध्ये कॉम्प्रेसर मोटर येस. ते मोटर डायरेक्ट हाय व्होल्टेजवर चालस आणि हवा तयार होस गाडीनं प्रेशर न करता. आणि आपला डिझेल गाडीना बेल्टसवर राहस. एवढाच फरक आहे, दुसरं काही नाही. इमान तिमा फक्त बस इलेक्ट्रिक आहे ती गाडी डिझेल आहे. पण डिझेल गाडीना आणि इलेक्ट्रिक गाडीना खूप मोठा अंतर आहे. तुम्हाला अजून नवीन माहिती देत राहू. तुमले व्हिडिओमा कमेंट करा ना ते कसावर व्हिडिओ बनवणं काय बनवणं तसा व्हिडिओ भेटतील. चला मग जय खानदेश.